नांदेड जिल्हा, त्या नांदेड जिल्ह्यात असणारा लोहा तालुका, लोहा तालुक्यात असणारा सांगवी जोशी नावाचं शिक्षणामध्ये असलेली ताकद तुम्हाला सांगते. एक शेवटचं उदाहरण आहे. त्या गावामध्ये एक 150 उमऱ्याचं असणार गाव. त्या गावात एक मुस्लिम दाम्पत्य राहत आहे. नवरा बायको, मुलगा मुलगी. घरची परिस्थिती 18 विश्व दारिद्र्य. कामपर्यंत जाणवत आहे तोपर्यंतच घरातली चूल पेटणार. जर एखाद्या दिवशी काम खाडा झाला घरातली चूल बंद, अशी अवस्था. पण कुटुंब मात्र कष्टाळू होतं. आपल्या लेकरांना शिकवायचं हे त्यांनी मनात पक्क ठरवलेलं होतं. पण तो जो पुरुष आहे घरातला करता, तो मानसिक दृष्ट्या विकलांग होतो. आता अवस्था बिकट झालेली. सगळ्या घराची जबाबदारी त्या मुस्लिम ताईला आता घ्यावी लागणार होती. आतापर्यंत लेकरांना जगवत होती, लेकरांना शिकवत होती. आता नवऱ्यालाही सांभाळायचं होतं आणि नवऱ्यालाही जगवायचं होतं. अरे पण पैसा आणायचा कुठून? सगळे सोंग करता येतात, पैशाचं सोंग मात्र घेता येत नाही. अरे ती मार येणारी नव्हती. तिला माहिती होतं आता जर मजुरी केली तर आपल्याला पैसा कमी मिळतील, आपल्याला संसार हा टिकवता येणं अवघड होईल. म्हणून तिनं व्यवसाय करायचं ठरवलं. व्यवसायही काय, शहरात जायचं, टोपली भरून बांगड्या घेऊन यायच्या आणि गावागावात फिरायचं, वाडी वस्तीवर जायचं, आरोळी द्यायची. अहो बांगड्या भरायच्या कोणाला? ज्या ताईला बांगड्या भरायच्या ती आरोळी द्यायची. अहो भाभी इकडे या, आणि ती त्या ताईला बांगड्या भरायचे. 2 पैसे मिळायचे ना, त्यातून घर चालू होत. सुट्टीचा दिवस रविवारचा, छोटीशी चिमुरडी मुलगी दुसरीतली आईला हट्ट करते, आई आज तुझ्या बरोबर मला नेते का? भाभीला वाटलं चला लेकरू हट्ट करते, नेलं पाहिजे. त्या लेकीला बरोबर घेतलं. अलवाने पायानेशी दोन्ही मायलेकी आता निघाल्या. भाभी आरोळी देत बांगड्या कोणाला भरायच्यात का? चिमुरडी इकडे तिकडे पाहत होती. अचानक एक बंगाचा दरवाजा उघडला गेला आणि त्या दरवाजातून एक स्त्री बाहेर आली आणि तिने आवाज दिला, ओ भाभी इकडे या, मला बांगड्या भरायच्यात. भाभी तिथे जातात, आपली ती टोपली ठेवतात, मुरडी शेजारी बसली, बांगड्या भरायचं चालू. बांगड्या भरत असताना ती श्रीमंत स्त्री विचारते त्या मुलीला पाहून, अगं ताईडे तुला मोठेपणी खायचंय? ती ताई किलकिल्या नजरेने इकडं तिकडं पाहते. छोटस लेकरू रे. पण तेवढ्यात त्या चिमुरडीची आई म्हणते, माझ्या लेकीला मी साहेब करणार. साहेब शब्द ऐकला त्या श्रीमंत स्त्रीनं आणि हसायला लागली. काय, तुझ्या लेकीला तू साहेब करणार? अरे तुझी लायकी पाहून तुम्ही स्वप्न पहा रे. माझ्या लेकाला 5 वर्ष UPSC ची तयारी करण्यासाठी दिल्लीला पाठवलं, नाही झाला तो साहेब. शेवटी एका ठिकाणी पैसे भरून त्याला आम्ही नोकरीला लावलं. तो म्हणते तुझ्या लेकीला साहेब करणार? नाही होऊ शकत. झाली तर एखादी कारकून शकेल, झाली तर एखादी शिपाई होऊ शकेल. स्वप्न बदल. अरे पण त्या श्रीमंताचा प्रत्येक शब्द त्या भाभीच्या काळजावर येऊन आदळत होता. त्या मध्येच आडवत्ती म्हणते, ताई म्हटलं तर बांगड्याचं पैसे नका देऊ, पण दिवाच्या लेकीच्या स्वप्नांचा असा चुराडा करू नका. कशी अशी उठते तिथून, ती टोपली डोक्यावर घेते. वर सूर्य आग उगतोय, जमीन तापलेली, मायलेकी मात्र झप 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 चाललेल्या घराकडे. आता त्या तिची इच्छा परत फिरण्याची नव्हती, मनात मात्र विचार चालू होता. त्या बाईचा प्रत्येक शब्द तिला आठवत होता आणि आठवत असणाऱ्या त्या शब्दामुळे तिच्या डोळ्यातून कधी आसव बाहेर आली तिला समजलं सुद्धा नाही. घरी आली, घराचा दरवाजा उघडला आणि त्या घरात जाऊन बसली. त्या लेकीनं पाहिलं, अरे आपली आई रडते. आईचाच पदर घेतला, आईचे डोळे पुसले आणि आईला म्हणते, अगं आई तुला पाणी आणू का? आई, नको रे बाळा, पाणी नको आणू, माझ्यासाठी फक्त एक कर. बाळा तू साहेब हो. पोरगी हुशार होते. होय आई होय. पोरगी म्हणते, आई साहेब व्हायला काय करावं लागतं ग? अडाणी असणारी ती आई म्हणते, अगं खूप अभ्यास करावा लागतो. पोरीने जिद्द ठेवली, होय साहेब व्हायचं. अभ्यास करत गेली, अभ्यास करत गेली, एक एक पायरी चढत गेली. 5वी पर्यंत शिक्षण पूर्ण झालं
अरे पण त्या ढगी भरण्यासाठी पुस्तकांचा खर्च भागवण्यासाठी त्या ताईच्या भावाला शाळा सोडून द्यावी लागली आणि रिक्षा चालवावी लागली, पण त्यानंही मनात ठरवलेलं माझ्या ताईला साहेब बनवायचं. मुलगी अभ्यास करत होती, अभ्यास करत होती, रापास फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. कारण मनात एक जिद्द होती, श्रीमंतीचा माज असणाऱ्या या व्यवस्थेला मला ठणकावून सांगायचे, गरीबाचं लेकरू सुद्धा अभ्यासाच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर, निश्चयाच्या जोरावर साहेब बनवूच शकतं. अभ्यास चालूच होता. 2019 साल आलं आणि या लेखी यशच खेचून आणलं. ती पोरगी उपजिल्हाधिकारी झाली. लेकीचा वाशिमा मेहबूब शेख, मुस्लिम समाजाची, गरीबाच्या घरातलं लेकरू साहेब बनतंय शिक्षणाच्या जोरावर.